आज रामनवमी आहे, तर बाहेरचा सडा रांगोळी वगैरे करून घेतली आधी आणि फुलं पण तोडून आणून ठेवली होती आणि लगेच देवाची भांडी स्वच्छ करून ठेवली. आणि आज पूजेची पण तयारी करून ठेवली होती, फुलं वगैरे सगळं. आणि आज उपवास होता, तर मग पूजा करायला घेतली मी लगेच. आणि आधी मग दीपप्रज्वलन करून घेतलं, चौरंगाभोवती रांगोळी वगैरे काढली, चौरंगावर एक वस्त्र अंथरलं आणि मग नंतर गणपती बाप्पांची पूजा केली. तर आपण आधी गणपती बाप्पांचा अभिषेक करतो, तर आधी गणपती बाप्पाचा अभिषेक केला. गणपती अथर्व शीर्ष आणि ओम गण गणपती मंत्राचा जप करून आणि मग नंतर अभिषेक वगैरे करून घेतला. तर माझ्याकडे प्रभू रामचंद्रांची मूर्ती नव्हती, तर मी बाळकृष्णाची मूर्ती घेतली. तर मग बाळकृष्णाची घेऊ शकता किंवा मग स्वामींची किंवा आपली विठ्ठलाची, तर कोणती पण घेतली तरी चालते. फक्त जे करणारे आपण ते खरंच अगदी खूप मनापासून करायचं. तर मग फक्त मनामध्ये भाव पाहिजे देवाचा. तर मी बाळकृष्णाचे पण अभिषेक करून घेतला, बाळकृष्णाच्या मूर्तीवरती श्रीसूक्त म्हणून. आणि मग नंतर बाळकृष्णाला आणि गणपतीला दोघांना पण विराजमान केले. दोघांना गंध, अक्षदा, फूल आणि नैवेद्य देऊन दोघांची पण पूजा करून घेतली. तर तुम्हाला सगळ्यांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं सगळं चांगलं होऊ दे आणि सगळ्यांचंच सगळं चांगलं होऊ दे असं प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना केली. आणि अशी सिंपल अशी पूजा संपन्न झाली माझी. तर तुम्ही केली का पूजा? तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. बाय.